नमस्कार मित्रांनो, आपण आता नवीन पोलीस भरतीविषयी माहिती बघू. कधी सुटणार आहे, कधी नाही. आत्ताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जाहीर केले आहे की नवीन पोलीस भरती सुरू होणार आहे. त्यांनी किती जागा बाकी आहे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्याविषयी माहिती बघू आपण आता. आणि काही पोलिटिशियन मुंबईला भरपूर काही ठिकाणी पोलिटिशियन वाढवले आहेत, त्यामुळे नवीन पोलीस भरती होणार आहे. त्यासाठी आपण माहिती बघू. आपण पोलीस विभागाची पुनर्रचना केली आहे. त्या पुनर्रचनेनंतर आपण एकूण पोलिसांमध्ये 2,30,977 पद आहेत. यापैकी 2,06,047 पदं भरलेली आहेत. 24,036 पदं ही रिक्त आहेत. यापैकी जवळपास 16,707 पदांची भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की जवळजवळ जेवढी पदं तेवढी माणसं सातत्याने आपण भरतो आणि पोलीस विभागात कधी व्याख्या आहे. मला असं वाटतं की कदाचित गृहमंत्री म्हणून जो माझा कार्यकाळ जर आपण बघितलं 50,000पेक्षा जास्त पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि MPSCच्या माध्यमातूनही PSIची सर्वात मोठी संख्या ही भरण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. पोलीस दलासाठी जवळपास 12,952 घरं त्याचं बांधकाम हे चाललेलं आहे. भरपूर ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन नवीन ही जागा केल्या आहे. मुंबईत 4 नवीन पोलीस स्टेशन ठाणे आणि 3 DCP झोन, 2 ACP झोन होणार आहे आणि 1,448 नवे पदे मंजूर होणार आहे. हे गृह विभागाचा निर्णय आहे. मुंबईत वाढते गुन्हेगारी व नियंत्रणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ही एक अशा भरपूर ठिकाणी पोलीस स्टेशन आणि नवीन पोलीस स्टेशन जागा वाढलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरासाठी 5 नवीन पोलीस स्टेशन वाढले आहेत आणि तिथे बी 913 नवीन पदाची निर्मिती होणार आहे. असे हे ते 1400 आणि 900. आणि आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी लातूरचे दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि तेव्हाच त्यांनी लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट मंजूर करून कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या भेट घेऊन मागणी केली होती. ती मंजूर केली आहे. त्यामुळे भरपूर पोलीस स्टेशन आणि जागा वाढल्या आहे. त्यामुळे पोलीस भरती 100% होणार आहे. पोलीस भरती नोव्हेंबर ते डिसेंबर या भरती ॲड येऊन जाईल. त्यामुळे जे नवीन आत्ता जे भरती झाले नाही मुलं, त्या मुलांनी प्रॅक्टिस चालू करा. 7-8 महिने बाकी आहे तुमच्याकडे. पूर्ण जीवाने प्रॅक्टिस करा आणि भरती व्हा.